बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावर कृषी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे। नाचनगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारीचे निवेदन 7 जुलै रोजी देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही कृषी कार्यालयाकडून केवळ पंचनामे करण्याशिवाय कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। याच पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ अहवाल देण्यात यावा या मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले। पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुका कृषी अधिकारी देवी यांनी आतापर्यंत किती बोगस सोयाबीन जप्त केले याची जाहीर माहिती द्यावी। संबंधित बोगस सोयाबीन विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालक आणि संबंधित बियाणे कंपनीवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी 10 क्विंटल सोयाबीन उत्पन्नाच्या भरपाईपोटी आर्थिक मोबदला देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। निवेदनात नमूद केल्यानुसार पुढील 8 दिवसांच्या आत सविस्तर व ठोस कार्यवाही न झाल्यास शिवसेना ठाकरे गटातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड दम तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांनी दिला आहे। यावेळी निवेदन देताना राम कैकाडी, आशिष गांजरे, राजेश शिंदे, सुरेश पाटेकर, मनोहर कडू, गदाले, सुरेश काळे, केंद्र शेख, मुनाफ, आशिष काय, प्रमोद वंजारी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। 7 ऑगस्टला मागच्या वेळेस बोगस सोयाबीन बद्दल कृषी अधिकारी देवी यांना तक्रार केली होती। 7 जुलैला तक्रार केली। जवळपास आता 1 महिना झाला। एका महिन्यानंतर परिस्थिती जैसे तैसेच आहे। त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही। नुसते फक्त कृषी सहाय्यक येऊन त्यांनी पंचनामे केले, परंतु त्याचा पुढील प्रस्ताव जसा कोणी कोर्टमध्ये जाणार आहे त्यांना अहवाल पाहिजे या संबंधी सर्व कृषी विभाग उडवाउडीचे उत्तर देत आहे। आणि तिकडे कृषी मंत्री म्हणते का कृषी मंत्र्यांनी जवळपास 4 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती का ज्याच्या सोयाबीन बोगस आहे त्यांचे सोयाबीन त्वरित जप्त करण्यात यावे, परंतु आजपर्यंत मला नाही वाटत देवी तालुक्यामध्ये संबंधित जो एक तालुका गुण नियंत्रक असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांनी सोयाबीन जप्त केली याची आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही। संबंधित जे बोगस सोयाबीन आहे त्यांच्यावर फक्त 2-3 कंपन्या सोडल्या तर एकाही बाकीच्या कंपन्यांवर यांनी अजून एफआयआर नाही केला, कोणावरही काही कारवाई नाही केली। विशेष म्हणजे एकाही कृषी केंद्रावर यांनी अद्यापर्यंत कारवाई करू नये म्हणून यांचा आम्ही निषेध म्हणून इथे या तालुका कृषी जो इथे हजरच राहत नाही त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे, परंतु साहेब आजपर्यंत आम्ही एका महिन्यात जवळपास 15-20 डाव इथे आलो असेल, परंतु आम्हाला हा 6 पठ्ठ्या जो पगार इथला घेतो तो अजूनही आम्हाला, म्हणून त्याला ही पैशाची माय आम्ही त्याचं स्वागत इथं करत आहे। कारण ते मामाजी बरोबर पैसे घ्यायला कृषी केंद्रामध्ये जात असतात। प्रत्येकीतला कृषी अधिकारी असेल, तालुका गुण नियंत्रक असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी, हे सब साले पैसे खाणारे हरामचोद आहे, नालायक आहे साले। आणि खाता हे कृषी विभागाचं आणि काम करते कृषी केंद्राचं, आणि याला असं वाटते का हे सर्व शेतकरी बयाणच आहे। अरे तुम्ही शेतकऱ्याचं नाही तर मग कृषी विभागच बंद करा ना तुम्ही अगर करता। तिकडे कृषी मंत्री म्हणते का आम्ही जिल्हा नियोजन समितीतून शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध करून देऊ, ते पावसाळी अधिवेशन मधलं, परंतु अद्यापही बठ्ठ्याचा काही हिशोब नाही, कधी देणार आहे। आता तर सोयाबीन सोंगायची वेळ येईल, परंतु कृषी मंत्री कोण्या चुलीत गेला त्याचाही काही पत्ता नाही। एवढं हरामखोर आहे भाजपचं सरकार, आणि हे त्यांच्या कारकिर्दीत माजलेले हे कृषी अधिकारी यांचा सर्वांचा निषेध करायला आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने तिथे आलो आहे। या हरामखोर कृषी अधिकाऱ्यांना ज्या विचारण्यासाठी इथं आलो आहे, आम्हाला सर्व अहवाल, तुम्ही केलेली कारवाई आणि आता तुम्ही काय करणार आहे याची सर्व माहिती आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, नाहीतर इथून आमचा मुर्दाच जाईल। आम्ही या फॅनला मी स्वतः फाशी घेतल्याशिवाय सोडणार नाही, इथेच फाशी घेईल। याची सर्वस्वी जबाबदारी या तालुका कृषी अधिकाऱ्याची किंवा जिल्हा अधीक्षक साहेबाची किंवा जो कृषी आयुक्त बसलाय मांढरे, जो हरामखोर कृषी सोयाबीनचं प्रमाणीकरण करतो त्याची सर्वस्वी जबाबदारी आहे। कारण थोई मामाजी घेते तिकडं आणि तो कृषी मंत्र्यालय पोहोचल, त्याचं स्टेटमेंट आहे त्या मांढरेचं का मला कृषी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागते म्हणून एवढं बोगस सोयाबीन त्याला माहिती आहे कोणता कास्तकार बोंबलत नाही।
परंतु नेहमी देवी तालुक्यामध्येच बोगस, मागच्या वेळेस बी बोगस सोयाबीन देवी तालुक्यात झालं. त्याला माझ्या इथं झोपलेले शेतकरी आहे, परंतु नाही मित्र, आम्ही आता जागे झालो. तुम्हाला जिथं भेटाल तिथं ठेसल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.